हरिओम. नारद भक्तिसूत्र योगदासांचे प्रवचन. अनुवाक 7. भक्ती म्हणजे शून्यानुभूती. सूत्र क्रमांक 51. अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपम. प्रेमस्वरूपा भक्ती अनिर्वचनीय आहे. तहान लागल्यावर तहान किती आणि कशी लागली आहे हे शब्दबद्ध करता येत नाही. तहान लागल्यावर ती आत कोठेतरी जाणवते, बस एवढेच होते. ती व्यक्त करता येत नाही. तहानेची व्याकुळता मोजता येत नाही. इतरांना पाहून ती त्यांना पूर्णपणे समजूही शकत नाही. एखाद्याचा चेहरा पाहून किंवा त्याने सांगितल्यास त्यांना याला तहान लागली आहे एवढाच बोध होईल. प्रेमस्वरूपा भक्तीचे असेच आहे. प्रेमस्वरूपा भक्ती व्यक्त करता येत नाही. ती शब्दबद्ध करता येत नाही. शब्दबद्ध करायला गेल्यास फार तर त्याचा दुसऱ्याला किंचित मात्र बोध होईल, परंतु त्यातील सखोलता, गहनता कधीच उमगणार नाही. शब्दजंजाळात भक्तीचे स्वरूप उलगडून दाखविता येत नाही. शब्द तोकडे पडतात, भाषा सीमित असते. त्या विराटाची प्रेमस्वरूपा भक्ती ही विराटासारखीच विराट आहे. ती शब्दात बांधून ठेवण्यासारखी नाही, कारण प्रेमस्वरूपा भक्ती ही जड वस्तू नाही, तर ती एक अनुभूती आहे. भक्ती करता येते, भक्ती जगता येते, भक्ती जोपासता येते, भक्तीची अनुभूती घेता येते, भक्तीचा बोध होतो. परंतु भक्ती व्यक्त करता येत नाही, भक्ती सांगता येत नाही, भक्ती लिहिता येत नाही, भक्ती दाखविता येत नाही, भक्ती पाहता येत नाही, भक्ती वाचता येत नाही. भक्ती प्रत्यक्ष असूनही इतरांना अबोध राहते, अव्यक्त राहते, अदृश्य राहते, सूक्ष्म राहते. कारण भक्ती म्हणजे शून्यानुभूती आहे. भक्ती म्हणजे शून्यातील अनुभूती आहे. ती शून्याप्रमाणेच असीम आहे, विराट आहे, अगणित आहे, अमोज आहे. शून्यात कितीही काहीही मिळवा, शून्यातून कितीही काहीही वजा करा, शून्याला कितीही कशानेही गुणा किंवा शून्याला कितीही कशानेही भाग द्या. शून्य शून्यच राहते किंवा अमोज राहते. ते कमी किंवा जास्त होत नाही. यास्तव भक्ती जाणून घ्यायला त्या विराटाकडे शून्यात जावे लागते, शून्य व्हावे लागते. तेथे गणिती हिशोब करून चालत नाही, ते थिटे पडतात. पाण्यावर बर्फ तरंगतो, त्याचा 1/9 भाग आपल्याला पाण्यावर वर तरंगताना दिसतो. बाकी 9/9 भाग पाण्याच्या खाली असतो. भक्ती वरवर जेवढी जाणवते त्यापेक्षा कितीतरी पट ती प्रत्यक्षात असते. तेव्हा व्यक्त भक्तीने उपासना करू जाल तर फसाल. अव्यक्त भक्ती सखोल असते, ती अदृश्य असते, तीच खरी प्रेमस्वरूपा भक्ती असते. त्यामुळे लक्षात असू द्यावे की प्रेमस्वरूपा भक्तीची भाषा परमात्म्याची भाषा आहे. ती भाषा म्हणजे मौन होय. प्रेम मौनात जितके प्रभावी असते, सत्य असते, तितके ते बोलण्याने नाटकी, लटके, बेगडी होत जाते. भक्ताची परमात्म्यावर प्रेमस्वरूपा भक्ती असते, ती मौन असते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना जेव्हा छत्रपती शिवरायांकडून नजराणा भेट आला, आदरयुक्त असे बोलावणे आले, त्यांच्या स्वागतासाठी पालखी आली, तेव्हा सर्वप्रथम तुकाराम महाराजांच्या डोळ्यात चटकन पाणी आले, डोळ्यात अश्रू आले, गालावरून ते ओघळू लागले. विठ्ठलाला ती मौन प्रेमस्वरूप भक्ती समजली. तुकाराम महाराजांना जे व्यक्त करायचे होते ते त्या मौनातून सर्वस्वी व्यक्त झाले. मग लोकांना समजावे म्हणून ते कळवळून म्हणाले, जाणोनी अंतर टाळी सील करकर, तुझं लागली हे खोडी, पांडुरंगा बहुकुडी. या प्रगट भाषेआधीच त्या मौनातून, त्या अश्रूंमधून ते प्रगट झाले होते. भक्ती जितकी व्यक्त कराल तेवढा तो विराट जास्त जास्त विराट होत जाईल. त्याचा थांगपत्ता लागणार नाही. परंतु जेवढे मौन व्हाल तेवढा तो विराट तुमच्या आकलनात येईल, तेवढा तो विराट तुम्ही सामावून घेऊ शकाल. यास्तव एकांतात बसा, सर्वस्व हरवून बसा, इतके की तुम्ही स्वतःला स्वत्वालाही विसरून जा.
तो विराट जसजसा तुमच्या पकडीत येऊ लागेल तसतसे तुम्ही जास्तीत जास्त मौन होऊ लागाल. तुम्ही मौनी व्हाल. आता जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा ते इतरांना समजावे म्हणून तेवढ्यापुरतेच बोलाल. निसर्ग मौन आहे, त्यातच जास्त आकर्षण आहे. सद्गुरूच्या मौनातूनच साधक आत्मज्ञानाने भरभरून वाहू लागतो. त्याला जोडूनच सूत्र क्रमांक 52 मुक आस्वाद नवत. प्रेमस्वरूपा भक्ती ही वाचा नसलेल्या व्यक्तीच्या रस आस्वादनाप्रमाणे आहे. हे सूत्र मोठे विलक्षण आहे, कारण यातील जी उपमा वापरली आहे ती मोठी विलक्षण आहे. जीभ असली तरच बोलता येते आणि जीभ असली तरच चव समजते. बोलणे आणि चव घेणे या दोन्ही क्रिया जीभ हाच एक समान अवयव वापरावा लागतो. परंतु ज्याला बोलता येत नाही त्याला चव समजत नाही असे मात्र होत नाही, कारण त्याला जीभ असते, परंतु जन्मतःच इतर काही शास्त्रीय कारणांमुळे तो बोलू शकत नाही. तो मुका असतो. परंतु येथे एक वेगळीच गोष्ट घडते. त्याला जीभ असल्यामुळे चव तर समजते, परंतु त्याला बोलता येत नसल्यामुळे ती चव तो शब्दबद्ध करू शकत नाही, व्यक्त करू शकत नाही, इतरांना सांगू शकत नाही. प्रेमस्वरूपा भक्तीचे असेच असते. भक्त भगवंताबद्दल त्याला असलेले प्रेम, त्याची भक्ती व्यक्त करू शकत नाही. त्याला जी प्रेमरूपा भक्तीची अनुभूती मिळते ती तो व्यक्त करू शकत नाही. त्यामुळे जसजशी भक्ती पक्व होत जाते, गहन होत जाते, सखल होत जाते, तसतसा भक्त मौन होत जातो, शांत होत जातो, स्तब्ध होत जातो, अव्यक्त होत जातो, कोंडा होत जातो, एकाकी होत जातो, आत्मकेंद्रित होत जातो. विशेष म्हणजे मुक्या माणसाला पदार्थाची चव इतरांपेक्षा जास्त चांगली समजते, कारण बोलण्यात न वापरलेली ऊर्जा येथे वापरली जाते. तसेच भक्त जितका मौन होत जातो तितका तो भक्तीत जास्त सखोल उतरत जातो, कारण त्याचे लक्ष आता फक्त भगवंत चरणीच लीन झालेले असते. त्याला या वस्तू जगतापासून दूर राहावे असे वाटते, कारण एका भगवंताखेरीज इतर सर्व काही माया आहे, मिथ्या आहे हे त्याला उमजलेले असते. तो स्वतःला सर्वस्वी परमात्म्याच्या सेवेत वाहून घेतो. तो मौन राहतो, कारण भगवंताशिवाय काही बोलणं म्हणजे अनावश्यक बोलणं असतं, वेळ वाया घालवणं असतं. त्याला जोडूनच सूत्र क्रमांक 53 प्रकाशते क्वापी पात्रे. भक्तीमध्ये सखोलता आली की भक्ती अशा अधिकारी भक्तामध्ये प्रगट होते, प्रकाशते. मागील सूत्रांमधून देवर्षी नारद मुनींनी सांगितले की भक्ती व्यक्त करता येत नाही, भक्तीची केवळ अनुभूती घेता येते. भक्ती मुक्याच्या रस आस्वादनासारखी मौन असते, ती वचनीय नाही. भक्त भक्तीमध्ये जसजसा डुबकी मारून खोल खोल जाऊ लागतो तसतसा तो मौन होतो. याचा अर्थ भक्ती पूर्णपणे व्यक्त आहे का? भक्ती जाणायची काहीच लक्षणं, खूण नाही का? या सूत्रात देवर्षी नारद मुनी याच शंकेचे समाधान करत आहेत. ते सांगत आहेत की भक्ती भक्तामध्ये प्रगट होते, प्रकाशित होते. अर्थात यासाठी भक्ती तेवढी परिपक्व व्हावी लागते. त्यासाठी भक्ती गहन अवस्थेत जावी लागते. भक्त आणि भगवंत एकरूप व्हावे लागतात. अशा भक्तात भक्ती प्रगट होते. अशा भक्ताच्या हालचालीत फरक पडतो. असा भक्त शांत होतो. त्याच्या मुखी त्या एका परमात्म्याशिवाय अन्य विषय असत नाही. त्याच्या हृदयी सर्वांबद्दल प्रेमाचा, वात्सल्याचा झरा वाहू लागतो. त्याला सर्वत्र परमात्म्याचाच वास आणि निवास जाणवतो. अशा गुणातीत भक्तामध्ये दिव्य प्रकाश प्रगट होतो. त्याला साक्षात्कार अनुभूती प्राप्त होते. त्याच्या हृदयी सतत एक दिव्य तेज, एक दिव्य ज्योत तेवत असते. त्याच्या हृदयात सतत परमात्म्याच्या नामाचा गजर चालू असतो. त्याची कांती ब्रह्मतेजाने उजळलेली दिसू लागते. त्याच्या सभोवती दिव्य प्रकाशाची प्रभावळ तेवू लागते.
अर्थातच हे जाणायला, याचे आकलन व्हायला आपल्याला ती दृष्टी असावी लागते. आपले हृदय भक्तिभावाने भरलेले असावे लागते. तानपुरा सुरात जुळला आहे हे समजण्यासाठी तसा कान तयार असावा लागतो. नाहीतर भगवान रामकृष्ण परमहंस वेडे आहेत असे वाटते. ती दृष्टी असली तरच त्यांच्यातील परमतत्व जाणवते. ते भाग्य असेल तर भक्ती प्रगट झालेली उमजेल. अशांचे दर्शन सामान्यांना अनमोल पर्वणी ठरते. हरिओम.